नमस्कार विद्यार्थ्यांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण डेथ ऑफ पार्टनरचं इंट्रोडक्शन बघितलं होतं. ते बिलकुल सेम त्याचं अकाउंटिंग ट्रीटमेंट जी आहे, म्हणजे अकाउंटिंग कसं त्याला मेंटेन करायचं, हे सेम रिटायरमेंट ऑफ पार्टनरच्या चॅप्टरसारखं आहे. जर तुम्ही तो चॅप्टर व्यवस्थित ऐकला असेल त्याच्यातले व्हिडिओ तर तुम्हाला ते समजेल. तरी परत इथे मी 3-4 गणितं तुम्हाला सॉल्व करून दाखवते. त्याच्यातलं पहिलाच गणित घेऊ. रेखा, मेनका आणि मुक्ता आर पार्टनर्स इन अ बिझनेस शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:1:1. हा त्यांचा जुना रेशो झाला. बॅलन्स दिलेला आहे तुम्हाला. लायबिलिटी साईड बघा, कॅपिटल अकाउंट दिलेले आहेत रेखा, मेनका आणि मुक्ताचे. रेखानी 60,000, मेनकानी 70,000, मुक्तानी 34,000 लावलेले आहेत व्यवसायामध्ये. कॅपिटल आहे त्यांचं. त्यानंतर क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, जनरल रिझर्व. ठीक आहे. इकडे ॲसेट्स, प्लांट अँड मशिनरी, डेटर्स, फर्निचर, बँक. आता खाली बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत की मुक्ता डाईड ऑन 1 जुलै, म्हणजे या तिघांपैकी मुक्ताची डेथ झालेली आहे 1 जुलैला. म्हणजे आपल्याला मुक्तासाठी सगळा हिशोब करायचा आहे. ठीक आहे. मग आता पहिले तुम्हाला मी काय म्हटलं होतं, याच्यामध्ये तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट कंपल्सरी काढायचंच आहे, कॅपिटल अकाउंट कंपल्सरी काढायचंच आहे. ठीक आहे. कधी कधी जर्नल एंट्रीज विचारतात, पण डेथच्या याच्यामध्ये जनरली जर्नल एंट्रीज नाही विचारत. तुम्हाला कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट काढावं लागेल. ठीक आहे. तर आता हे बघा, तुम्हाला कोणते कोणते आपले रिव्हॅल्युएशन अकाउंटसाठी आहे ते तुम्ही टिक करून घ्या. कोणते कोणते आपण कॅपिटल अकाउंटमध्ये दाखवणार आणि कोणतं बॅलन्स शीटमध्ये दाखवणार. तर वरचे जे सगळी बॅलन्स शीट आहे, ही पूर्ण बॅलन्स शीट वरची, ही पूर्ण आपण बॅलन्स शीटमध्ये दाखवणार, फक्त चेंजेस सहित. म्हणजे जसं खाली जे रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये जे चेंजेस दिलेले आहेत ते चेंजेस सहित आपण दाखवणार, आणि जे कॅपिटलमध्ये चेंजेस झालेले आहेत ते. ठीक आहे. तर हे चेंजेस काय झालेले आहेत ते आपल्याला इथे बघायचे आहेत. जसं प्लांट अँड मशिनरी वॉज टू बी रिव्हॅल्यूड ॲट 70,000 अँड RDD इज टू बी क्रिएटेड ॲट 2,000. म्हणजे काय की प्लांट अँड मशिनरी इकडे जी 60,000ची आहे ती आता कितीची आहे, 70,000ची आहे. म्हणून आपल्याला हे बघा, इथे ती तुम्हाला दिसते 60,000ची आहे, आणि इकडे आता ते सांगतात ते 70,000ची आहे. म्हणजे 10,000 प्लांट अँड मशिनरी वाढलेली आहे. म्हणजे आपण काय करू, बॅलन्स शीटमध्ये प्लांट अँड मशिनरी 70,000 लिहू, आणि म्हणजे पहिले 60,000 लिहू, त्याच्यामध्ये वाढ दाखवू पहिले, म्हणजे प्लस ॲड दाखवू 10,000, आणि बाहेर टोटल अमाऊंट त्याची 70,000 आली पाहिजे, असं करू. मग हा 10,000चा हिशोब कुठे दाखवायचा आपल्याला, डिफरन्स कुठे दाखवत असतो आपण, रिव्हॅल्युएशन अकाउंटला दाखवतो. त्याच्यामुळे आपल्याला प्लांट अँड मशिनरी आपल्याला 2 ठिकाणी दाखवायची आहे. एक आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट, एक आहे बॅलन्स शीट. त्याचप्रमाणे RDD इज टू बी क्रिएटेड ऑन 2,000. आता मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये RDD आहे का, नाही आहे, म्हणजे 0 आहे. तर म्हणजे मग ही RDD आपल्याला 2 ठिकाणी दाखवायची आहे. एक दाखवायची आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटला, दुसरी दाखवायची आहे बॅलन्स शीटमध्ये मायनस करून डेटर्समधून. ठीक आहे. त्यानंतर ड्रॉइंग ऑफ मुक्ता अप टू डेट ऑफ हर डेथ अमाऊंटेड टू 10,000. मुक्तानी ड्रॉइंग्स केले म्हणजे व्यवसायातून स्वतःच्या पर्सनल कामासाठी पैसे विड्रॉ केले, काढले पैसे. ते किती होते, 10,000 होते. आता ह्याचं काय करू आपण, त्या मुक्ताचा जो कॅपिटलचा हिशोब आपण करणार आहे की तिला देण्याचे पैसे तिच्या वारसदाराला, कारण तिचा तर मृत्यू झाला आहे, पण तिचा जो वारसदार आहे किंवा तिचा जो कोणी एक्झिक्युटिव्ह आहे जे सगळं तिचं काम सांभाळणारा नंतरचं, तर त्याला ते पैसे द्यायचे. तर त्याच्यातून आपल्याला हे 10,000 मायनस करावं लागतील ना, कारण की तिने घेतलेले आहेत ऑलरेडी. तर ते आता तिला समजा 50,000 द्यायचे असेल वेळेवर शेवटच्या दिवशी, तर आपण तिला 40,000च देऊ, असा त्याचा अर्थ झाला. ठीक आहे ना. तर हे 10,000 आपण कुठे लिहू, जे आपण कॅपिटल अकाउंट लिहिणार आहे त्याच्या डेबिट साईडला लिहिणार ते, कारण की ते कमी करायचे आपल्याला माहिती आहे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण जे पार्टनर्सला मिळणारे पैसे आहेत, पार्टनर्सच्या अकाउंटमध्ये जमा होतात आहेत पैसे, असे अमाऊंट जे आहेत, अशा एंट्री ज्या आहे त्या आपण क्रेडिट साईडला करत असतो कॅपिटल अकाउंटच्या, आणि कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आपण अशा एंट्री करतो ज्या व्यवसायातून त्यांच्या अमाऊंटमधून कमी होणार आहेत. जसं त्यांनी केलेलं ड्रॉइंग्स, त्या ड्रॉइंगवर समजा आपण इंटरेस्ट चार्ज केला असेल या व्यवसायाने, तर तो इंटरेस्टही त्यांच्याकडनं आपण कमी करून घेणार आहे. त्याच्यामुळे हे 10,000 आपण त्याच्यातून घेणार. आणि दुसरी याची एंट्री कुठे होईल आहे, जे आपण कॅश आहे ती कॅश कमी झाली आहे ना आपली ह्या 10,000मुळे, तर आपण सरळ ती कॅशमधून कमी करू. तर म्हणजे जी कॅश आहे बघा वरती, बँकेमध्ये आपली आहे 60,000 होते, तर ते आपण किती दाखवू, 50,000 दाखवू. ठीक आहे. नंतर चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स 1,000. त्याच ड्रॉइंगवर इंटरेस्ट पण चार्ज करा म्हणतात, केला आहे म्हणतात, 1,000. तर तो सुद्धा त्या ड्रॉइंगच्या खाली म्हणजे डेबिट साईडला येईल, कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि हे 1,000 जे आहे हे सुद्धा आपल्याला कमी करायचे आहे तिच्या याच्यातून. तर मग आता एक तर हे आपण काय करू की तिच्या
या 60,000मधूनच आपण 1,000 कमी करून दाखवू शकतो, किंवा तिला जे मिळालेले प्रॉफिट आहे, एक ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट किंवा रिव्हॅल्युएशन प्रॉफिट, त्या प्रॉफिटमधून आपण 1,000 कमी करून दाखवतो. मी तुम्हाला सांगते कसं करायचं. त्यानंतर आहे शेअर ऑफ गुडविल शुड बी कॅल्क्युलेटेड ॲट 3-year परचेस ऑफ प्रॉफिट्स फॉर द लास्ट 4 years विच वेअर फर्स्ट इयर 1,50,000, सेकंड इयर 1,30,000, थर्ड इयर 70,000, फोर्थ इयर 50,000. याचं काय करायचं आता, हे कशाला दिलं आहे की गुडविल तुम्ही कॅल्क्युलेट करा म्हणतात. मग आता गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं, हर शेअर कसा कॅल्क्युलेट करायचा, म्हणजे तिचा शेअर गुडविलमध्ये पूर्ण संस्थेचा मिळून शेअर म्हणजे त्या तिघांचा मिळून झाला, तिचाच फक्त शेअर आपल्याला दाखवायचा, कारण ते दोघंजणं तर ऑलरेडी आहेतच ना अजून. मग ते म्हणतात की तुमचे जे मागच्या 4 वर्षाचे तुम्हाला इथे प्रॉफिट्स दिलेले आहेत. मग आता तुम्हाला बघा, मी एक ॲव्हरेज प्रॉफिट मेथड शिकवली होती. त्या ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमध्ये आपण गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं ते शिकलो होतो ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर या चॅप्टरमध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे या 4 वर्षाचं जे तुम्हाला इथे प्रॉफिट दिलेलं आहे त्यावरून तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं आहे, आणि ॲव्हरेज प्रॉफिटवरून तुम्हाला गुडविलचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ते कॅल्क्युलेशन कसं करायचं मी सांगते. यावरून तिचा शेअर आपल्याला काढायचा आहे, म्हणजे गुडविल टोटल निघालं की त्याच्यावरून तिचा शेअर किती आहे त्याच्यामध्ये, कारण गुडविल टोटल निघालं म्हणजे तिघांचा मिळून आहे ना, त्याच्यातून तिचा शेअर किती आहे ते काढू, आणि तो शेअर आपल्याला लिहावा लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे दिलेलं आहे द डिसीज्ड पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 years. आता हे कशाला दिलेलं आहे, याच्या आधीचं जे 5वं होतं ते 5वं आपल्याला गुडविलचं कॅल्क्युलेशन करायला दिलेलं आहे, आणि हे जे 4थं आणि 5वं जे दिलेलं आहे ते आपल्याला जे तिला शेवटच्या दिवसात तिच्या डेथच्या दिवसापर्यंतचा जो प्रॉफिट आहे तो तर आपण अजून कॅल्क्युलेटच नाही केला आहे ना, कारण आपण वर्षाच्या शेवटी प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो असतो 31 मार्चला, पण ती गेली केव्हा, 1 जुलैलाच तिची डेथ झालेली आहे. त्याच्यामुळे तिला जो प्रॉफिट आपल्याला द्यावा लागणार आहे तो आपल्याला थोडासा अंदाजे द्यावा लागणार. तर त्यांनी म्हटलं आहे की दॅट प्रॉफिट शुड बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ फॉर लास्ट 2 years. म्हणजे हे जे वरती प्रॉफिट्स दिलेले आहेत तुमचे त्याच्यातले लास्ट 2 years कोणतं आहे, हे थर्ड इयरचं 70,000 आणि फोर्थ इयरचं 50,000. या दोघांच्या मदतीने म्हणतात तुम्ही ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. तो झाला ॲव्हरेज प्रॉफिट वर्षभराचा, त्याच्यातून तिचा हिस्सा काढा, तिचा हिस्सा पण तो वर्षभराचाच झाला, आणि त्याच्यामधून तिच्या डेथपर्यंत तिला किती मिळाले पाहिजे, कारण वर्षभर तर ती नव्हतीच ना, तर वर्षभराचा हिस्सा तिला द्यायचाच नाही आहे, तिच्या डेथच्या दिवसापर्यंतचा हिस्सा किती होईल हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. तर ते कॅल्क्युलेशन कसं करायचं मी तुम्हाला सांगते. याची एंट्री आपण कुठे करू, जसं आता त्यांनी म्हटलं शेअर ऑफ प्रॉफिट आहे, तर ती तुम्ही कॅपिटल अकाउंटमध्ये तिला द्यावी लागेल, तर ती तुम्हाला तिथे दाखवावी लागेल. ठीक आहे. तर आता बनवायचं काय आहे, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट ऑफ द कंटिन्युईंग पार्टनर, आणि गिव्ह वर्किंग नोट ऑफ प्रॉफिट ऑफ गुडविल. म्हणजे हे जे प्रॉफिट आणि गुडविल काढायचं आहे त्याचे वर्किंग नोटसुद्धा दाखवायचे आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करू, रिव्हॅल्युएशन अकाउंट काढून घ्यायचा, आणि पार्टनर्स कॅपिटलच्या आधी मग आपण वर्किंग नोट काढू, म्हणजे पार्टनर्स कॅपिटलमध्ये आपल्याला लिहिता येईल. तर सगळ्यात पहिले आपण लिहू रिव्हॅल्युएशन अकाउंट. ते त्यालाच आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणतो. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले बघा काय दिलेलं होतं, प्लांट अँड मशिनरी वॉज टू बी रिव्हॅल्यूड ॲट 70,000. हे बघा इथे दिलेलं आहे, आणि मागच्या वर्षीशी कंपेअर केलं तर ते 60,000 होतं. तर मग ते त्याचा डिफरन्स आपण घेऊ. आता डिफरन्स घेताना आपण हे लक्षात घ्यायचं की प्लांट अँड मशिनरी आपली ॲसेट आहे, आणि ॲसेटची व्हॅल्यू वाढली आहे. जर ॲसेटची व्हॅल्यू वाढत असेल तर ती आपण क्रेडिट साईडला लिहितो. तर बघा इथे प्लांट अँड मशिनरी तुम्हाला त्याचा डिफरन्स दिसतो, 70,000 मायनस 60,000 इज इक्वल टू 10,000. ठीक आहे. तसंच RDD होतं. RDD काय होतं बघा, इज टू बी क्रिएटेड ॲट 2,000. मागच्या वर्षी RDD काहीच नव्हतं म्हणजे 0 होतं, म्हणजे डिफरन्स किती झाला 2,000. आणि मागच्या वर्षी नव्हता, आत्ता आहे. RDD काय आहे आपली लायबिलिटी आहे, आणि लायबिलिटी वाढलेली आहे. जर लायबिलिटी वाढत असेल तर ती आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच आपलं रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहितो. तर हे बघा RDD अकाउंट इथे लिहिलेलं आहे 2,000. ठीक आहे. अजून काही आहे का की ज्याच्यामध्ये आपलं ॲसेट्स अँड लायबिलिटी कमी जास्त होते, तर नाही. पुढचं ड्रॉइंग्सचं वगैरे तर ते सगळं आपण
कॅपिटल अकाउंटमध्ये दाखवणार आहे. ठीक आहे, इथे फक्त ॲसेट्स अँड लायबिलिटीची व्हॅल्यू कमी किंवा जास्त होते का तेच आपल्याला बघायचं आहे. तर इथे आपल्याला ते लक्षात आलं की 2च दिलेले आहेत त्यांनी, प्लांट अँड मशिनरी आणि RDD. आपण टोटल करून टाकू. टोटल केली इथे बघा, इथे 2,000 होते, 2,000ची एंट्री केली होती, इथे 10,000ची होती. म्हणजे टोटल किती झाले? 10,000. तेच 10,000 आपण इकडे लिहिले, त्याच्यातून हे 2,000 मायनस केले तर आपल्याला मिळाले 8,000. ठीक आहे, हे 8,000 काय झालं आपल्याला डेबिट साईडला मिळाले, म्हणजे तो प्रॉफिट आहे. तो प्रॉफिट आपल्याला तिघांना वाटून द्यायचा, रेखा, मेनका आणि मुक्ताला. तर कोणत्या रेशोमध्ये वाटायचा? त्यांच्या जुन्या रेशोमध्ये. त्यांचा जुना रेशो बघा वरती आपल्याला दिला होता, तो कुठे गेला? 2:1:1. दिसतं आहे का तुम्हाला? त्या रेशोमध्ये आपण वाटून द्यायचा. म्हणजे काय होईल? 2 आणि 1, 3 आणि 1, 4. म्हणजे खाली छेदामध्ये 4 येतील आहे, वरती 2 येतील. म्हणजे 2/4 होईल आहे रेखाचा, 1/4 होईल मेनकाचा आणि 1/4 होईल मुक्ताचा. ते मल्टिप्लाय करायचं या 8,000ला, तर तुम्हाला मिळतील हे 2,000, 2,000 आणि हे 4,000. ठीक आहे, तर हे झाला त्यांचा प्रॉफिट रिव्हॅल्युएशन अकाउंटचा. याच्यानंतर आपण काढायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पण त्याच्या आधी आपण काय करू? वर्किंग नोट काढून घेऊ. आता वर्किंग नोट बघा, पहिलं त्यांनी काढून दाखवलं आहे शेअर कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट. म्हणजे तिच्या मृत्यूच्या दिनांकापर्यंत, म्हणजे तिच्या डेट ऑफ डेथपर्यंत किती प्रॉफिट तिला लागणार आहे. तर आता त्यांनी म्हटलं होतं की हा जो प्रॉफिट आहे तुम्ही कॅल्क्युलेट करा. यावर्षीचा प्रॉफिट आपण काढलाच नाही आहे, तर हा प्रॉफिट तुम्ही मागच्या 2 वर्षीच्या प्रॉफिटच्या ॲव्हरेजनुसार कॅल्क्युलेट करा. तर हे बघा, मागच्या वर्षीचे 2 ॲव्हरेज जे प्रॉफिट होते शेवटचे, 3रं वर्ष आणि 4थं वर्ष, त्यांनी 4 वर्षाचा प्रॉफिट दिला होता आपल्याला. 3रं आणि 4थं वर्षाचं काय होतं? 70,000 आणि 50,000. बघितलं, तुम्ही गणित बघत चला, तुमच्यासमोर पुस्तक ठेवत चला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय बोलते. 70,000 + 50,000 भागिले 2 का बरं? कारण 2 वर्षाचा प्रॉफिट आहे म्हणून. त्यामुळे आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलं. 70,000 अधिक 50,000 किती होतात? 1,20,000 भागिले 2. 1,20,000 भागिले 2 किती? त्याच्या भागून टाकायचं, बेसख 12 है ना, तर होतील 60,000. म्हणजे आपला प्रॉफिट ऑफ करंट इयर, म्हणजे या वर्षीचा प्रॉफिट अंदाजे 60,000 होऊ शकतो. आता या म्हणजे त्या वर्षभराचा. ठीक आहे, यामध्ये आता आपल्याला तिच्या डेथपर्यंतचा हिस्सा काढायचा आहे की 1 जुलैला तिची डेथ झालेली आहे. मग आपण काय करू? या 60,000ला तितक्या महिन्याचाच तिला प्रॉफिट द्यायचा, कारण हा 60,000 किती महिन्याचा आहे? 12 महिन्याचा आहे, बरोबर आहे. मग आपल्याला द्यायचं तिला 12 महिन्याचं नाहीच आहे, तिला फक्त तिच्या डेथपर्यंतचा द्यायचा आहे. तर मग आता डेथपर्यंतचं महिने मोजायचे. आपलं इयर केव्हा सुरू होतं? 1 एप्रिलला सुरू होतं, म्हणजे पहिला महिना एप्रिल झाला, दुसरा महिना मे, तिसरा महिना जून आणि 1 जुलैला तिची डेथ झालेली आहे. त्याच्यामुळे जूनपर्यंतच ती होती असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे किती महिने झाले? एप्रिल, मे, जून. म्हणजे किती महिने झाले? 3 महिने झाले. मग आपण काय करू? या 60,000ला गुणिले 3 आणि कितीपैकी हे? 12पैकी, 12 महिन्यांपैकी, म्हणून गुणिले 3 भागिले 12 असं करू. 12×5 = 60. कॅल्क्युलेशन बघा इथे कट करायचं, तुम्हाला हे येत असेल आहे कॅल्क्युलेशन. 12नी त्या 60,000ला भागून टाका. 12×5 = 60, म्हणजे 5,000 होतील. 5,000 गुणिले 3, 5×3 = 15,000. म्हणजे हे होतील आहे बघा इथे 15,000 आले. हे आले पूर्ण तिघांचा मिळून, तिघांचा वाटा असलेला, तिघांचा शेअर असलेला 1 जुलैपर्यंतचा प्रॉफिट. ठीक आहे, कारण 1 जुलैला तिची डेथ झाली होती, म्हणून तिथपर्यंतच आपल्याला सध्या तिला काय द्यायचं आहे ते काढायचं आहे ना. आता आपल्याला काढायचं आहे तिचं शेअर किती आहे त्या 15,000मध्ये. तर मुक्ता शेअर इन दिस प्रॉफिट इज इक्वल टू. आता मुक्ताचा शेअर कसा काढायचा की तिचं जुनं जे ओल्ड रेशो जो आहे तो 2:1:1 होता. म्हणजे तिचा हिस्सा कोणता होता? 1/4. तिच्या हिश्श्याला 1 रुपये येत होता आणि कितीपैकी येत होता? 2 आणि 1, 3 आणि 1, 4. म्हणजे छेदामध्ये 4 लिहित होतो आपण, म्हणून ते होते 1/4. म्हणून आपण काय करायचं? या 15,000ला 1/4नी मल्टिप्लाय करून टाकायचं. मल्टिप्लाय म्हणजे काय? 15,000 एक 15,000च होतं वरती. 4नी या 15,000ला डिवाईड करायचं आहे, तर ते येतात 3,750. ठीक आहे, म्हणजे हा काय झाला की अंदाजे वर्षभराचा प्रॉफिट आपण काढला. त्यानंतर तिच्या मृत्यूपर्यंतचा तिघांचा मिळून प्रॉफिट किती होईल आहे 1 जुलैपर्यंतचा तो काढला. आणि मग त्या 15,000त तिचा शेअर कितीचा होता एकटीचा, त्यांनी ते आपण जे ओल्ड रेशो आहे त्याच्या अपूर्णांकांनी त्याला मल्टिप्लाय केलं, तर तुम्हाला मिळालं 3,750. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा स्वतः, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे कसं आलेलं आहे.
3,750. तर त्याच्यामुळे आता आपल्याला हे लक्षात ठेवायचं की जेव्हा तिच्या कॅपिटल अकाउंट आपण काढू तेव्हा क्रेडिट साईडला तिला जो देण्यात येणारा प्रॉफिट आहे तो 3,750 आपल्याला लिहिता आला पाहिजे. त्यानंतर त्यांनी म्हटलं गुडविल, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल करा म्हणतात. तर व्हॅल्युएशन ऑफ गुडविल बघा इथे त्यांनी म्हटलं आहे की 4 वर्षाचा प्रॉफिट दिलेला होता. तर आपण काय करू, टोटल ऑफ 4 याची टोटल करू. ती झाली 4 लाख रुपये. बघा 15,000 अधिक 1,30,000 अधिक 70,000 अधिक 50,000. तुम्हाला 4 वर्षाचं प्रॉफिट खाली दिलेलं आहे ॲडजस्टमेंटमध्ये. त्या चौघांची आपण टोटल केली आणि त्याला 4 वर्षाचा असल्यामुळे त्यांनी 4नी त्याला डिवाईड केलं. तर ते किती आलं, 4 लाख भागिले 4 = 1 लाख. म्हणजे आपला ॲव्हरेज प्रॉफिट आला 1 लाख. आपण आता काय करत असतो, तुम्हाला जर आठवत असेल, तुम्ही जर अभ्यास करत असाल, सारखे ते गणितं सोडून बघत असाल तर तुमच्या आठवेल तुम्हाला की या ॲव्हरेज प्रॉफिटला आपल्याला नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेसनी मल्टिप्लाय करायचं असतं आणि ते त्यांनी दिलेलं आहे 3. म्हणून आपण काय केलं, 1 लाख गुणिले 3 हे झाले 3 लाख. ठीक आहे. म्हणजे 3 लाख हा गुडविल ही अमाऊंट ऑफ गुडविल आहे तिघांची मिळून. पण आपल्याला तिघांचे मिळूनचं काही काम नाही, आपल्याला फक्त तिचा शेअर कामाचं, कारण तिला किती द्यायचे जाताना ते आपल्याला बघायचं आहे. त्यांचं गुडविल ॲज इट इज राहणार आहे व्यवसायात. त्याच्यामुळे आपण मुक्ता शेअर इन गुडविल काढू. आत्ताच आपण बघितलं मुक्ताचा शेअर किती होता, ओल्ड रेशोच्या हिशोबाने 1/4 होता. तर मग आपण 3 लाखाला 1/4नी मल्टिप्लाय करू तर तुम्हाला बघा इथे येईल आहे 75,000. ठीक आहे. तर मग आता हे आपण काढलेलं आहे की तिचा शेअर ऑफ गुडविल आहे 75,000 आणि तिचा शेअर ऑफ प्रॉफिट आहे 3,750. हे आता लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला काढून कॅल्क्युलेशन करून दाखवायचं आहे परीक्षेत, याच्यावरही मार्क असतात. ठीक आहे. आता आपण काढू आपला कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट बघा इथे तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्ही आखून घ्या, पर्टिक्युलर्स रेखा मेनका मुक्ता, पर्टिक्युलर्स रेखा मेनका मुक्ता. आखलं. सगळ्यात सुरुवात मी परत सांगते, कॅपिटल अकाउंटची सुरुवात आपण नेहमी क्रेडिट साईडपासून करतो. मग क्रेडिट साईडला सगळ्यात पहिले त्यांचे कॅपिटलचे अमाऊंट लिहून घ्यायचे आहेत. बघा, तर बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमधून आपण ते घेतलेले आहेत. म्हणून बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 60,000, 70,000 आणि 34,000 हे आपण लिहून घेतलं. तसंच मागच्या वर्षीचे जनरल रिझर्व जे असतं ते सुद्धा त्या तिघांना वाटून द्यायचं असतं. बघा इथे वाटून दिलेलं आहे. जनरल रिझर्व जेवढं होतं त्याला 2:1:1च्या रेशोमध्ये वाटायचं आहे. म्हणजे 2/4, 1/4, 1/4 असं मग त्याला मल्टिप्लाय करायचं आणि ते तुम्हाला मिळेल 8,000, 4,000 आणि 4,000. ठीक आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचा जो प्रॉफिट झाला होता हे बघा इथे वरती आपल्याला 8,000 झाले होते, ते आपण वाटून दिले होते. ते 4,000, 2,000, 2,000 तर ते आपण लिहून घेतले. प्रॉफिट रिव्हॅल्युएशन अकाउंटचा 4,000, 2,000 आणि 2,000. ठीक आहे. आत्ता आपण गुडविल काढलेलं आहे. गुडविल तिला तिच्या हिश्श्याचं किती तिला द्यायचं आहे 75,000. तर ते बघा आपण 75,000 काढलं होतं. आणि सस्पेन्स अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट त्याला म्हणतात. म्हणजे सस्पेन्स का बरं म्हणतात, कारण आपण कन्फर्म प्रॉफिट नाही काढलेलं आहे, आपण फक्त अंदाजे प्रॉफिट काढलेलं आहे. मागच्या वर्षीच्या 2 वर्षीच्या प्रॉफिटच्या अंदाजाने की बा एवढं झालं होतं त्याच्या ॲव्हरेजच्या नुसार आपण ते प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेलं आहे. म्हणून त्याला सस्पेन्स अकाउंट म्हणतात. म्हणून प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आपलं किती आलं होतं 3,750. ते आपण आता काढलेलं आहे. ते आपण वर्किंग नोट आधीच केली होती, ती आपण इथे लिहिलेली आहे. त्यानंतर आता बघा इथे तुम्हाला दिलं होतं की ड्रॉइंग्स आणि त्याची इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे कमी होणारे पैसे. मुक्तानी जर स्वतःच्या पर्सनल कामासाठी पैसे काढले होते किंवा आणि या लोकांनी त्याच्यावर इंटरेस्ट चार्ज केला होता, म्हणजे तिला तो इंटरेस्टही द्यावा लागणार आणि ते ड्रॉइंगचे पैसेही तिच्या ह्याच्यातून कमी करावे लागणार. म्हणून आपण ते कुठे लिहिणार आहे, डेबिट साईडला लिहिणार आहे. तर हे बघा इथे ड्रॉइंग्स लिहिलेलं आहे 10,000. डेबिट साईडला का बरं लिहितो आपण, कारण हे जे सगळे पैसे आहेत जे क्रेडिट साईडला ते सगळे तिला मिळणारे पैसे आहेत, तिच्या याच्यातून आपल्याला कमी करायचे आहेत. म्हणून आपण ते डेबिट साईडला लिहितो. ड्रॉइंग्स 10,000 आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगसुद्धा किती आहे 1,000. ठीक आहे. सगळा हिशोब झालेला आहे. आता आपण त्याचं टोटल करूया. सगळ्यात पहिले मुक्ताची टोटल केली, ती आली 1,18,750. तीच आपण इकडे लिहिली 1,18,750. त्याच्यातून हे 10,000 आणि हे 1,000 बघा आपोआप मायनस होतात, म्हणजे कमी होतात. तर तिला जे पैसे द्यायचे आहेत ते आहे 1,07,750. आता हे त्यांनी काही म्हटलं आहे का बघा की कोणाला द्यायचे आहेत हे पैसे, तर असं काही म्हटलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपण तिच्या एक्झिक्युटरला आपण ते पैसे देऊन देणार. एक्झिक्युटर म्हणजे जो तिचा कारभार बघणारा जो आहे त्याला देण्याचे पैसे आहेत.
त्याला लोन अकाउंट याच्यासाठी म्हटलं आहे कारण आपल्यासाठी ते लोन आहे, एवढे पैसे आपल्याला तिला देणे आहेत, तिच्या तो एक्झिक्युटर किंवा तिचा जो तो वारसदार आहे त्याला आपल्याला एवढे पैसे देणे आहेत, म्हणून त्याला आपण लोन अकाउंट नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर मेनकाचा हिशोब करू. 70,000, 4,000, 2,000 ते झाले 76,000. ते 76,000 इकडे लिहिले, तिच्या अकाउंटमध्ये मायनस करायला काहीच नाही आहे, तर ते परत 76,000 तिचे बॅलन्स कॅरेट डाऊनच्या समोर आपण लिहू शकतो. म्हणजे हीच बॅलन्स आपण बॅलन्स शीटमध्ये तिला ॲज अ कॅपिटल म्हणून नेणार आहे. तसंच रेखाचं पण आहे. 72,000 इकडे आले, तेच 72 आपण इकडे लिहिले, त्याच्यातून वरती मायनस काहीच नव्हते म्हणून आपण 72,000 कॅरेट डाऊन केले. म्हणजे आता आपल्याला याच्यातून या अकाउंटमधून बॅलन्स शीटमध्ये काय काय न्यायचं आहे, तर एक तर हे मुक्ताचं लोन आपल्याला फेडायचं, तर ते आपल्या लायबिलिटी साईडला लिहावं लागेल. आणि हे जे दोन आहेत 72,000 आणि 76,000 हे त्यांचे कॅपिटलचे अमाऊंट आहे, ते आपल्याला लिहावे लागणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यानुसार आता आपण आपली बॅलन्स शीट सुरू करू. बॅलन्स शीटमध्ये मग अशी मी काय सांगितलं होतं की मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटचे सगळे अमाऊंट ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नव्हती ते सगळे अमाऊंट ॲज इट इज उतरवून टाकायचे. जसं क्रेडिटर्सवर काहीच ॲडजस्टमेंट नव्हती तर ते 18,000 ॲज इट इज उतरवले. बिल्स पेएबलवर काहीच ॲडजस्टमेंट नव्हती, ते आपण 2,000 ॲज इट इज उतरवले. कॅपिटल अकाउंट आपण बनवला, त्याच्यावर तो चेंजेस झालेलेच आहे. तर ती तर नाहीच आहे आता मुक्ता, त्याच्यामुळे मुक्ताची लिहायची गरज नाही. रेखाचे आपल्याला 72,000 लिहायचे, मेनकाचे आपल्याला 76,000 लिहायचे. त्यानंतर मुक्ताला देण्याचे पैसे ते सुद्धा आपली एक लायबिलिटी आहे, कारण तिला जाताना तिच्या वारसदाराला ते पैसे आपल्याला द्यायचे आहेत, तर तो एक लोन आपल्याजवळ आहे. म्हणून मुक्ता रिप्रेझेंटेटिव्ह लोन अकाउंट आपण तिथे लिहिलेलं आहे 1,60,750. हे कुठून आलं, हे या इथून आलं बघा. ठीक आहे. त्यानंतर ॲसेट साईडला बघा, ज्या ॲसेट्सवर काहीच ॲडजस्टमेंट नव्हती ती ॲज इट इज उतरवायची. जसं बघा फर्निचर ॲज इट इज उतरवलं आपण. ठीक आहे ना. त्यानंतर आपण बस झालं एवढेच होते. आता याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी मागच्या वर्षी 60,000ची होती, त्याच्यामध्ये ॲड झाले होते किती 10,000 आपण रिव्हॉल्युशन अकाउंटला केले होते आणि ते बाहेर आले होते 70,000. म्हणजे बरोबर त्यांनी जे म्हटलं होतं आपल्याला की यावर्षी प्लांट अँड मशिनरी 70,000ची दाखवा, तर ती आपण दाखवलेली आहे. त्यानंतर डेटर्स मागच्या वर्षी 50,000ची होते, यावर्षी ते म्हणतात आहे 2,000 रुपये RDD दाखवा, है ना, रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्स, तर ते आपण दाखवले आणि ते मायनस करून दाखवले, तर ते आपण 48,000 RDD नेहमी मायनस होते. त्यानंतर फर्निचर काहीच हे नाही आहे, चेंजेस नाही आहे, त्याच्यामुळे ॲज इट इज उतरवायचे. बँक होते 60,000 बघा, त्याच्यातून तिचे ड्रॉइंग्सचे पैसे आपण मायनस केलेले आहेत, कारण की तिने ऑलरेडी कॅश उचलली होती 60,000ची, ती कॅश आपली कमी झाली तेवढी, त्याच्यामुळे 60,000 मायनस 10,000 इज इक्वल टू 50,000. 10,000 काय मायनस केले आपण, ड्रॉइंग्स तिने जे केले होते, म्हणजे स्वतःच्या पर्सनल कामासाठी काही पैसे उचलले होते, बँकेतून काढले होते, तर त्याला ड्रॉइंग्स म्हणतो. आणि ते ड्रॉइंग्स तिने केले असल्यामुळे ते आपण आपल्या बँकेच्या टोटलमधून आपण मायनस करून दाखवले. तर आता आपल्या बँकेमध्ये किती आहेत, 50,000 आहेत. त्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आपण 3,750 तिला देणार होतो, आहे की नाही, आपण कॅल्क्युलेट केलं होतं 3,750, इथे पण आपण लिहिलेलं आहे. पण तिने तिच्यावर जो इंटरेस्ट चार्ज केलेला होता तो आपण त्या देणाऱ्या पैशातून आपण मायनस करून घेणार आहे. इंटरेस्ट 1,000 आपण त्यांनी ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं होता, त्याच्यामुळे बाहेर येईल आहे 2,750. आणि त्यानंतर तिचं गुडविल आपण कॅल्क्युलेट केलं होतं आणि ते तिला देऊन दिलं होतं, तर ते गुडविल आपण किती कॅल्क्युलेट केलं होतं, 75,000, तर ते आपल्याला इथे दाखवायचं आहे 75,000. तर अशा पद्धतीने आपण मग टोटल करू 2,75,750, 2,75,750, अशा रीतीने आपले बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आणि या बॅलन्स शीटला नाव पण बघा त्यांनी कसं दिलेलं आहे, बॅलन्स शीट ॲज ऑन 1 जुलै 2019. ती ज्या दिवशी गेली त्या दिवशी आपल्याला बॅलन्स शीट बनवावी लागली, कारण की तिचा देणारे पैसे तिचा जो हिशोब आहे तो सगळा आपल्याला करावा लागला. म्हणून आपल्याला मध्येच जे बॅलन्स शीट आपण 31 मार्चला बनवतो ते 1 जुलैला बनवावं लागलं. तर अशा पद्धतीने हे गणित अतिशय सोपी आहे. एकदा करून बघा तुम्ही, न बघता एकदा बघून करा, एकदा न बघता करा, तुमच्या पुस्तकामध्ये आहे. ठीक आहे. याच्यानंतरचं आपण मग पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.